ईश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्। श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे योगो नाम अष्टादशोऽध्यायः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता। यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। ह्या श्रीमद्भगवद्गीता नाम ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथाच्या श्लोकाचा समारोप आहे आणि हा शेवटचा श्लोक आहे। हा म्हणजे जवळजवळ एक अध्याय गीताचा आहे। हा शेवटचा श्लोक हा माझ्या वाट्याला येण्याचं काही कारणही असलं पाहिजे। भगवंताला काहीतरी ते करून घ्यायचं असेल म्हणून जसं आमच्या कैवल्य सम्राट माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या समाधीच्या वेळी जसं आमचे कान्होबा पाठक हे समाधीच्या माऊली समाधीला नंतरचा तो इतिहास आहे। त्या ठिकाणी माऊली समाधीला बसले आणि त्यांच्या समारोपाचं समाधीचं कीर्तन म्हणून आपण नेहमी ऐकत असतो ते कान्होबा पाठकांचं झालं होतं असं वर्णन करतात। वास्तविक पाहता हे कान्होबा पाठक एक संसारी मनुष्य पण मोठा महात्मा, मोठा, अगदी त्याचं वर्णन जितकं करावं तितकं कमीच आहे। पण काय जाणो आमच्या महाराजांच्या मनात काय आलं की एखादा तसा संसार ह्या समारोपाच्या ठिकाणी बसवावा ह्या दृष्टीनं मला बसवलं की काय, किंवा माऊलींचा हा आदेश आहे की काय, ह्या दृष्टीने ही सेवा आणि हा श्लोक आणि काही सेवा माझ्याकडे आली। त्याच्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे। कारण काही ते सर्वच महाबली आहेत, एकोएकाचे मनोव्यापारी, तपस्वी, ज्ञानी, अगदी जे म्हणतात दिग्गज, ती सगळी दिग्गज मंडळी आहेत। तरी पण मग ह्या छोट्या माणसाकडे का सेवा, तर त्याचं कारण आहे की मोठ्या माणसांचं मनच एवढं मोठं असतं की ते स्वतः लहान दुसऱ्याला ठेवत नाहीत। आपल्या सानिध्यात जे जे आले त्यांना ते मोठं करण्याचा प्रयत्न करतात, नव्हे त्यांच्या दृष्टीने सर्वच मोठे असतात। म्हणून हा उपोद्घात मुद्दाम मी केला की जी मोठी माणसं आहेत, जी मोठी माणसं होऊन गेली
जे त्यांना सिद्ध म्हणतात. आणि ती सिद्ध मंडळी ही साधकांकडे फार कटाक्षानं लक्ष केंद्रित करत असतात की आमचा साधक एखादा वायाला गेला नाही पाहिजे ह्याच्यावर त्यांचं पूर्ण लक्ष असतं. आणि त्याच्यामुळं की सिद्ध मंडळी आतापर्यंत अनेक झाली. आपणा सगळ्यांना माहिती आहे की प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, शौनक, भीष्म, दालभ्य, रुक्मांगद, अर्जुन, वशिष्ठ, विभीषण आदी करून ही सगळी मोठी मंडळी आहे, हे सिद्ध मंडळी आहेत. पण त्या सिद्ध मंडळी हे पूर्वकालामध्ये होऊन गेल्या. पण आता उत्तर कालामध्ये किंवा अर्वाचीनमधील कालामध्ये काही मंडळी आपण पाहिलं की आमच्या जास्त मागे काय माहिती नाही, पण आमच्या अगोदर जी काही मंडळी होती की ती मंडळी अगदी विशेष अशी मंडळी होती, ती सिद्ध मंडळी. हे ज्ञानेश्वर महाराजांची अलंकापूर नगरी सिद्धभूमी आहे आणि इथे अनेक सिद्ध असतात. त्याच्यापैकी आम्ही पाहिलेले काही सिद्ध की जेणेकरून आम्ही वारकरी शिक्षण संस्थेत असताना आमचे पूज्य श्री गुरुवर्य विठ्ठल महाराजजी घोले हे सिद्ध व्यक्ती, हे सिद्धांना आम्ही पाहिलं प्रत्यक्षात, आपण सगळ्यांनी पाहिलं. आमचे ज्यांच्या सानिध्यात काय थोडासा योग आला, आमच्या जयराम बाबासारखी मंडळी हे सिद्ध मंडळी आहे. हे एरवी राहू शकत नाहीत अशा ठिकाणी की ती सिद्ध बेटच असा आहे की 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, हे सगळा मेळा सिद्धांचा तिथे आहे. आणि हे अलंकापूर नगरीत आहे. अनेक सिद्ध असतात, होते आतापर्यंत. पण जसे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेची काही सिद्ध मंडळी गेली आणि त्याच्यानंतर आपण ऐकतो नेहमी गुरुनाम गुरु जोग महाराजापासून ते वेगळ्या पद्धतीने वेगळी मंडळी ऐकतो. आमचे मारुती बाबा गुरव आदी करून लक्ष्मणबाबा इगतपुरीकर ही सगळी मंडळी ऐकतो. त्याच्यानंतर आम्ही ज्यांना पाहिलं नाही शांताराम गुरुजी आदी करून, पण ज्यांनी आम्हाला थोडं ज्ञान देऊन ह्या क्षेत्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, नव्हे तर बसवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याच कृपेने ते असे गुरुवर्य आमचे घोलेबाबासारखी व्यक्ती म्हणा, घोलेबाबा म्हणा, हे सिद्ध मंडळी. पण ती सिद्ध गेल्यानंतर आम्ही कोणाकडे पाहावं असं एक आम्हाला वाटत होतं. पण माऊली कोणाला तरी निर्माण करत असतात आणि ही परंपरा चालवत असतात. त्याच दृष्टीने जर पाहिलं तर आताची सिद्ध व्यक्ती, आताची सिद्ध मंडळी आणि त्या मंडळीमध्ये आमचे श्री पूज्य श्री डॉक्टर महाराज हे आमची सिद्ध भूमीची मंडळी, आम्ही पाहण्याची मंडळी आहे. म्हणून ही सिद्ध मंडळी आणि जे काही आतापर्यंत शिक्षण आम्हाला घेता आलं तसंच आम्हाला पुढेही काहीतरी आमच्या मनावर काहीतरी काय असावा, एक अंकुश असावा, आम्ही कोणाकडे पाहावं असं वाटत होतं. पण कोणाकडे तरी पाहण्यासाठी म्हणून दुसरं कोणाकडे न पाहता सिद्ध माणसं कसे असतात, त्यांचं कसं वर्णन असतं, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूसपणाचे भाम लौकिक भागू. म्हणून दिसायला जरी मनुष्य असले तरी दिसायला माणूस नाहीत, हे सिद्ध आहेत. म्हणून अशा सिद्धांना आम्हाला काहीतरी मार्गदर्शन सिद्धांकडून मिळावं आणि म्हणून त्या सिद्धाकडून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन मिळतं. आणि ही सिद्ध मंडळी आणि त्याच्यापैकी आमचे डॉक्टर महाराजांच्या पुढं बसून, आमच्या आसाराम बाबांसारख्याच्या पुढं बसून असा योग जेव्हा येतो तेव्हा असं वाटतं की हे सिद्ध मंडळीमध्ये आपण काय बोलावं. पण काय बोलावं ह्या निमित्ताने काहीतरी बोलावं त्यांच्या पुढं, ते लढिवाळपणानं मान्य करून घेतील. म्हणून वेडेवाकडे शब्द त्यांच्या पुढं बोलून दाखवायचे. म्हणून एवढंच करायचं की सिद्ध मंडळींच्या पुढं बोलत असताना त्यांची कृपा झाली तर ही सगळी इथं बसलेली सगळी सिद्ध होऊन जातील. तुम्ही संत माझी कडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. म्हणून त्यांना मानेन एवढी ही कथा किंवा हा अधिकार प्राप्त होईल. म्हणून इथं अधिकार विशेष करून प्राधान्यानं वर्णन केलेलं आहे. इथं बऱ्याचशा जोड्या आहेत, जवळजवळ 2-4 जोड्या ह्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. त्या ज्ञानेश्वरीमधल्या 4 जोड्यापैकी पहिली जोडी जी आपण ऐकतो ते
भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन हा भक्तराजू ही जोडी आहे. दुसरी जी जोडी आहे ती दुसरी जोडी अत्यंत सुंदर आहे आणि ती जोडी म्हटली तर ती संजयाची आणि धृतराष्ट्राची आहे. आता सुंदर का म्हटलं तर एक बाजू सुंदर आहे, एक बाजू गौण आहे. पण त्या गौणाच्या दृष्टीनंच काय होईना, पण ही गीता आपल्याला आणि गीतेचा संदेश एका श्लोकाद्वारे का होईना, पण ही आता भगवान परमात्म्याची गीता नाही, ही संजयाची गीता आहे. संजयाने इथून सुरुवात केलेली आहे ती गीता. का सुरुवात केली तर त्याचं कारण वेगळं आहे. व्यासप्रसादात श्रुतवा एतद् गुह्यम महं परम योगम योगश्रात कृष्णात साक्षात कथयत स्वयं वगैरे वगैरे. त्याचा पाठीमागची पार्श्वभूमिका वेगळी आहे. मला एवढं सांगायचं आहे की ही दुसरी जोडी आहे. तिसरी जोडी आहे ती जोडी ही अत्यंत उत्कृष्ट सुंदर अशी आहे आणि ती जोडी म्हणजे माऊली कैवल्य सम्राट चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आणि त्यांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज. हे एकूणेकाच्या पुढे बसून ज्ञान अवगत करणारी ही तिसरी जोडी आहे. पण ह्यांच्या अगोदर जरी पाहू गेलो तर लुप्तपणानं एक जोडी आहे. ती चिंतन करत असते, ऐकत असते आणि ते आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. भगवान शंकर परमात्मा आणि पार्वती माता ही एक जोडी अत्यंत विशेष अशी आहे. तर कुठून काढली तुम्ही? ही ज्ञानेश्वरीतूनच काढली, दुसरी कुठून काढली नाही. पण ही पण जोडी आहे. आणि चौथी जी जोडी आहे ती चौथी जोडी, तसे हनुमंतरायाचं आपलं वर्ण ऐकतो, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंधरू अर्जुनेशी. ह्या हनुमंतरायाने सुद्धा महादेवाच्या रूपात म्हणून एकच जोडी म्हणली. त्याचं कारण म्हणून प्रत्यक्षात ज्ञान ऐकलं. आणि चौथी जी जोडी आहे ही जोडी मात्र जे सिद्ध म्हणून आता तुम्हाला सांगितले ते सिद्ध आमचे गुरुवर्य पूज्य श्री डॉक्टर महाराज हे सिद्ध आहेत, हे वक्ता म्हणून आहेत आणि बाकीचे आपण जे सगळे आहोत ते श्रोते म्हणून आहोत. ही चौथी जोडी आहे. ही चौथी जोडी अत्यंत चिंतनीय अशी आहे. तेव्हा त्या जोड्या आपण काय पाहिल्या नाही, पण ह्या जोडीचा पाहण्याचा योग आला. तो प्रत्यक्ष डॉक्टर महाराज वर कॅम्प्युटरवर बसलेले आहेत आणि आपण सगळे मात्र पुढे ज्ञानेश्वरी घेऊन पुढे बसलेलो आहोत. म्हणून ही सिद्धांची जोडी आहे. ह्या सिद्ध भूमिकेत जाणारी सगळी मंडळी आहेत. साधक दशेत जरी असतील तरी किती सिद्ध आहेत हे सांगू शकणार नाही. म्हणून सिद्धांची जोडी आहे, हे प्रत्यक्ष आहे. आणि हे प्रत्यक्ष आपल्याला आत्तापर्यंत आपण जवळजवळ 27-28 दिवस हे प्रत्यक्ष ऐकलं. आणि ऐकून आपल्याला प्रत्यक्ष जर ते पुढे बसले नसते तर मला वाटत नाही की काही मंडळी इथं प्रत्यक्ष येऊन बसले असते आणि त्यांनी ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं असतं. पण प्रत्यक्ष जेव्हा सिद्ध बसले तेव्हा साधकाला गुपचूप न तळमळ वळवळ काही करता बुळबुळ न करता त्याला येऊन खुशाल बसावंच लागतं आणि ते बसतातच. म्हणून ही सगळे आपण साधक मंडळी आपण इथं बसलो ते ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन ऐकण्यासाठी बसलो, माझं चिंतन ऐकण्यासाठी म्हणून नाही. म्हणून प्रत्यक्ष डॉक्टर महाराजांच्या मुखारविंदातून आणि प्रगट होतं किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखारविंदातून प्रगट होतं आणि हेच ज्ञान पुढं हे आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत सामान्यपर्यंत येऊन पोहोचतं. म्हणून त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्थानला कमिटीला द्यावं तेवढे धन्यवाद कमीच आहेत. असा उपोद्घात विशेष आहे आणि त्या निमित्तानं ज्यांचं नियोजन आहे ते वेदांत सत्संग समिती आणि त्यांची आधारभूत असणारे आमचे डॉक्टर महाराज. म्हणून त्यांनाही आणि आपणा सगळ्यांनाही नतमस्तक होऊन आपल्या श्लोकाकडे वळूया की ही जोडी जी आहे संजयाची आणि धृतराष्ट्राची. संजयाचं मानस धृतराष्ट्राला जाणून घ्यायचं होतं म्हणून धृतराष्ट्र म्हणतो संजया सांग बरं की हे तुझं ज्योतिष काय आहे. ज्योतिष म्हटलं की माणसं जरा कान टवकारून ऐकतात. ज्योतिष म्हटलं की माणसं हात तरी दाखवतात, कपाळ तरी दाखवतात, काय पाय दाखवत नाहीत म्हणा, काही दाखवतात, म्हणजे पायावर काही चिन्ह असतात, काहीतरी दाखवून आणि आपल्या जीवनात काय वृद्धी होते हे बघतात. पण जीवनात वृद्धी होण्यापेक्षा आयुष्याची वृद्धी आणि आयुष्यातला ब्रह्मरस कसा आपल्याला प्राशन करता येईल हे बघणारे जिज्ञासू मात्र थोडे आहेत. आणि ते जिज्ञासूपैकी आमचा संजय हा एक उत्कृष्ट जिज्ञासू आहे.
म्हणून संजयाच्या माध्यमातूनच संजय म्हणतो, धृतराष्ट्र राया ऐका, यत्र योगेश्वर हा कृष्ण हा, जिथं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत, यत्र पार्थ हा धनुर्धर हा धनुर्धर पार्थ जिथं आहे, तत्र हा, तिथे काय काय लक्षणं आहेत, तिथं श्रीही विजय ध्रुवा नीतिही मतिही मम, ध्रुवा नीतिर्मतिर् मम, म्हणून तिथं मात्र असे चारही गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या चार गोष्टी आहेत? श्री आहे, तिथंच विजय निश्चित आहे, तिथंच ऐश्वर्य आहे, आणि नुसतं ऐश्वर्य नाही, निश्चित ध्रुवा, हे ध्रुवपद जे आहे ते चारही बाजूला लावलं तरी काय हरकत नाही, ते निश्चितपणानं तिथं सगळी ही लक्षणं आहेत. म्हणून हे आनंद जो आहे हा आनंद द्विगुणित होण्याचं कारण संजयाला आणि प्राप्त झाला. तो संजयाने आपल्या माध्यमातून धृतराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न केला, पण धृतराष्ट्र काही तो ऐकण्याच्या ठिकाणावर नव्हता. का नव्हता? तर त्याचं कारणच आहे, अशी गीता हे अनमोल अमृत आहे, आणि अनमोल अमृत, अगाध अमृत, आणि हे अमृत प्राशन करण्यासाठी अधिकारीच असावा लागतो. आणि गीता हे विशेष ग्रंथ आहे की हरिसम जगत कछु वस्तू नाही, नाही प्रेम सब पंथ समपंथ, गीता सम ग्रंथ नाही, आणि काहीतरी गडबड होती थोडीशी वाक्यामध्ये. हरी समज कछु जगत वस्तू नाही, नाही प्रेम सब पंथ, सद्गुरु सम सज्जन नाही, नाही गीता समग्रंथ. आलं बराबर, आलं रुटीनमध्ये होत असतं मागं पुढं. म्हणून असा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ म्हणजे एका श्लोकाची संपूर्ण गीताच आहे. आणि ही गीता हे महाभारताचा अवांका. पुढं आणोनी श्लोकायका संजय कुरुनायका दिधला हाती. महाभारताचं संपूर्ण ज्ञान, नवे नवे वेदाचं संपूर्ण ज्ञान, ते काय केलं, वेदातलं सगळं अशेष ज्ञान असणार, तैशे शब्द ब्रह्मी अशेष झाले 1.25 लक्ष भारत, भारताचे 7 सर्वस्व गीता. म्हणून असं जे वेदातलं ज्ञान आहे ते ज्ञान 1.25 लक्षामध्ये संघटित झालं, आणि ते 1.25 लक्षातलं झालेलं संघटित ज्ञान 700 श्लोकामध्ये आलं, आणि ते 700 श्लोकातलं ज्ञान एका श्लोकात आलं. म्हणून हे गीता आणि गीतेतला शेवटचा श्लोक, ह्या शेवटच्या श्लोकाची महती कितीही वाणली तरी कमीच आहे, पण जास्त वाणायची नाही, कारण का जास्त टाईमच नसल्यामुळे जास्त वाणणं योग्यही ठरणार नाही. म्हणून इतरी मंडळी त्याचा अनुभव घेतच आहेत. ह्यांना देशाचा कालाची सगळ्याची मर्यादा विसरून हे आत्मसुख भोगत आहेत. म्हणून असे आमचे नाथ महाराज म्हणतात नाही, देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगिती. म्हणून हे माझे भक्त आणि सातत्यानं त्याचा आनंद लुटत आहेत. म्हणून हे जे सुख आहे, हा जे विजय आहे, हे जे श्री आहे, हे जे ऐश्वर्य आहे, किंवा हे जे नीती आहे, ही तिथंच आहे की जिथं भगवान परमात्मा ज्याच्या पार्टीला म्हणा, ज्याच्या पक्षाला म्हणा, किंवा ज्याच्या अंतःकरणामध्ये विराजमान आहेत म्हणा, त्यांनाच हे सगळा विजय संसारूपी. तू संसार श्रांताची सावली, अनाथा जीवाची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा, तुझ्याच कृपेनं हे सगळं घडतं. म्हणून विशेष संजयावर कृपा झाली. संजयावर जशी कृपा झाली की ते वेगळ्या वेगळ्या प्रकारची होती. साधकावर जेव्हा कृपा होते तेव्हा 4 प्रकारच्या कृपा असतात. ती पहिली कृपा आहे त्याला म्हणतात ईश कृपा, दुसरी कृपा आहे तिला म्हणतात गुरुकृपा, तिसरी कृपा आहे त्याला म्हणतात वाडवडिलांची कृपा किंवा वंशाची कृपा म्हणा, वाडवडिलाची कृपा म्हणा, आणि चौथी जी कृपा आहे तीही कृपा म्हणतात ते आत्मकृपा. ह्या 4ही कृपेनं तो संजय नटलेला आहे. व्यासाची कृपा होती म्हणजे गुरुची कृपा होती. म्हणूनच व्यास प्रसादात
व्यासाचा प्रसाद त्यांना लाभला होता म्हणून तो प्रत्यक्ष तो गीता धृतराष्ट्राला सांगत होता. पहिली कृपा होती. दुसरी कृपा की ईश कृपा ही अत्यंत महत्वाची आहे. भगवान परमात्म्याची कृपा होणं प्रत्येकावर. केव्हा कृपा होते? तेव्हा कृपा होते जेव्हा देह मिळाला हा मनुष्य देह, की तेव्हाच त्याला कृपा झाली. म्हणून हा देह मिळणं म्हणजे भगवान परमात्म्याची कृपा आहे. म्हणून ही दुसरी कृपा आहे. आणि तिसरी कृपा आहे वाडवडिलांची कृपा. वाडवडिलांची कृपा म्हणजे जे मोठे म्हणतात, ज्यांना कोणाला मोठे म्हणतात की त्यांना मोठे म्हणतात की श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. हे श्रुती स्मृतीचा अर्थ आपणच धारण करून मूर्त होऊन ते जगाला सगळं ज्ञान देतात आणि ते आपल्या परंपरेत प्राप्त झालेले आहेत. असे कोण आहेत? एक तर आपले माता पिता असतील, आपला गुरु असतील, किंवा शिक्षण देणारे गुरु असतील, किंवा प्रत्यक्ष आत्मज्ञानाच्या धडे देणारा गुरु असेल. त्यांच्या कृपेमध्ये जेव्हा आलो, त्यांच्या छायाछत्राखाली जेव्हा आलो, तेव्हा मात्र त्यांना खरी कृपा संपादन झाली. आणि ही कृपा त्याला वाडवडिलांची कृपा म्हणतात. आणि शेवटची जी कृपा आहे ते शेवटची कृपा आत्मकृपा. आत्मकृपा ही आवश्यक आहे. कोण्याही क्षेत्रात जरी गेला तरी सगळ्या क्षेत्रामध्ये ह्या चारही कृपा आवश्यक आहेत. त्या बसवण्याची रीत पद्धत फक्त माहिती असली पाहिजे. म्हणून ह्या चारही कृपेपैकी आपल्या सगळ्यावर ह्या चारही कृपा आहेत. म्हणून आपण इथं बसून आमच्या महाराजांच्या सानिध्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या छायाछत्राखाली हे आणि माऊलींच्या छायाछत्राखाली म्हणण्यापेक्षा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या छायाछत्राखाली ह्या चारही कृपा आपल्याला विराजमान असल्यामुळं आपण इथं बसून हे ज्ञान श्रवण करतो आहोत. म्हणून यत्र योगेश्वर कृष्णः यत्र पार्थः धनुर्धरः तत्र श्रीही विजयः भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. तिथं मात्र निश्चित विजयही आहे. आणि कशा कशा पद्धतीत पुढे थोडक्यात त्याचं वर्णन अत्यंत सुंदर रीतीनं आहे. ते आपल्याला शब्दशः पाहायचं आहे. यया बोला संजय म्हणे जी एरेराची मी नेणे परी आयुष्य जे तेथे जिने हे पुढे की गा. संजय म्हणतो राया फार काय सांगावं, इतर येर मी काही जाणत नाही, इतरत्र काही मी जाणत नाही, पण आयुष्य जेने जिने ते पुढे की गा. आयुष्य ज्यानं आयुष्यातली जगणं ज्यानं सार्थक झालं, आयुष्य ज्यानं सार्थक झालं ते पुढे की गा. ते मात्र निश्चित आहे. आयुष्यातलं जगणं निश्चित झालं म्हणून ते सार्थक झालं आणि हे आयुष्य प्राप्त झालं. आणि अशा कृपा प्राप्त झाल्या हे जिने की गा. ना असलं जगणं विशेष आहे. चंद्र आहे तेथे चंद्रिका आहे. शंभू भगवान परमात्मा आहेत तेथे अंबिका माता आहे. आणि संत आहेत तेथे विवेका आहे. ह्या तिन्ही दृष्टांत माऊलीने एकाच ओळी सांगितले. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जी. चंद्र आहे तेथे चांदण्या आहे, तिथं चंद्र आहे. शंभू आहे तेथे अंबिका पार्वती माता आहे. आणि संत आहे तिथे विवेक हा आहेच. म्हणून विवेक असण्यासाठी संत पाहिजे. म्हणून संतांच्या जवळच विवेक असतो. इतरत्र विवेक म्हणजे काय? आत्मानात्मविचार. हा आत्मानात्मविचार संतांच्या जवळ असतो. आणि संत हे दुसऱ्यांनाही देतात, आपणही त्याचा ग्रहण करतात. आणि ते विवेकाच्या न्यायानं, श्रीनिर्विभागाच्या न्यायानं ते सगळ्यांना आत्मानात्म विवेक देतात. म्हणून सदा विचार आहे तस्मात जगत जीव परात्मनः जीवभाव जगद्भावा बाधे स्वात्मा एव शिष्यते. म्हणून भगवान परमात्मा रूप आत्मस्वरूपच तिथं शिल्लक राहतं. संतांच्या सान्निध्यात गेल्यावर असणे की जी, हा बोध मात्र तिथं निश्चितच असतो. राव तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरीक, वन्नी तेथे दाहक सामर्थ्य की. राजा आहे तेथे सैन्य त्याच्या सोबत असतच. सौजन्य जेथे आहे तेथे सोयरीक. सोयरीक कुठं घडत असते? प्रेमाच्या ठिकाणीच, प्रेम जिव्हाळ्याच्या ठिकाणी सोयरी घडत असते.
एरवी सोरी घडत नाही. म्हणून असं म्हणतात की काही 2-4 गोष्टी आहेत जिथे ह्या प्रेमाच्या ठिकाणी घडतात. देणं घेणं, गुह्य सांगणं, गुह्य ऐकणं आणि खाणं आणि खाऊ घालणं, ह्या 4ही ज्या गोष्टी आहेत ह्या कुठेही घडत नाहीत. जिथं प्रेम असतं तिथंच घडतात. म्हणून त्याला श्लोकही सुभाषितकार सुंदर आहे. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैवम षड्विधम प्रीतिलक्षणम किंवा प्रेमलक्षणम. म्हणजे प्रेमाचं लक्षणच असं आहे की ह्या ठिकाणी ह्या 6ही गोष्टी घडतात. म्हणून त्याला स्नेहाच्या ठिकाणी सोयरीक असते, म्हणजे संबंध असतो. एरवी संबंध असू शकत नाही. वन्नी ते दाहक सामर्थ्य की वन्नी आहे, अग्नी आहे, तिथे त्याची अग्नीची दाहक शक्ती ही असतेच. दया ते धर्मो, धर्मो ते सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. दया जेथे आहे तेथे धर्म हा जागृत आहे, धर्म हा तेथे जिवंत आहे. म्हणून जिथे दया आहे तेथे, जेथे दया नसेल तेथे मात्र धर्म जागृत असेलच असं काय सांगता येणार नाही. म्हणून सामान्य धर्मामध्ये विशेष धर्म, सामान्य धर्म असं त्याचं का वर्णन केलेलं ना, त्या सामान्य धर्मामध्ये वर्णन केलेलं आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं. 10 धर्माच्या लक्षणांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यापैकी क्षमा म्हणा, दया म्हणा, शांती म्हणा वगैरे वगैरे तिथं वर्णन केलेलं आहे. पण दया तेथे धर्म, दया आहे तिथं धर्म जिवंत आहे, एरवी दया राहू शकत नाही. म्हणून जिथं विद्या आहे, विद्येनं संपन्न आहे, तिथं दया म्हणा, नम्रता म्हणा असे अंगीभूत गुण असतात. म्हणून विद्या असं म्हणतात की विद्या ददाती विनयम, विद्येनं मनुष्याच्या अंतकरणात विनय प्राप्त होतो, त्याच्या जवळ विनय प्राप्त होतो, त्याच्या मनात विनय प्राप्त होतो. विद्या ददाती विनयम, विनयात याते पात्रताम, पात्रत्वा धन मापनवती, धनात धर्मम तथ सुखम. धर्म जिथं आचरण घडतो तिथं नक्की सुख प्राप्त होतं. दया जिथे आहे ती दया ती ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी, निवळता न कडसी साने थोर. म्हणून दया अशी आहे की अगदी अशा पद्धतीतली दया आहे की साने थोर निवविता न कडसी. साने थोर जे आहेत त्यांना सगळ्यांवर समान दया करणारा तो मात्र नक्की धर्माचा अंगीभूत असतो. म्हणून मी ओवी म्हणून गेलो की ते दिसायला माणसं दिसतात पण असायला माणसं नसतात. खातात, पितात, बोलतात, दिसतात, ते दिसायला आपल्यासारखे असतात पण असायला मात्र आपल्यासारखे नसतात. मग ते त्यांचं वर्णन 5व्या अध्यायात केलेलं आहे गीतेच्या की पश्यन शृण्वन स्पृशय जिघ्रन नश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन नोन्मिशन निमिषन्नपि इंद्रियानि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्रयो आंभसा. त्या दिसायला जरी असले माणसासारखे पण ते असायला मात्र ते चालते ज्ञानाचे बिंब. पुन्हा ओवी आले बरं, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब की एर माणूसपणाचे भाम लौकिक भागो. माणूसपणा दिसायला त्यांचा दिसतो पण असायला मनुष्य नसतात. म्हणून दया असते तिथं धर्म असतो, धर्म असतो तिथं सुख असतं. सुख म्हणजे सुखाला बोलावं लागत नाही, ते सुख आपण होऊन तिथं येत असतं. सुखाचा लाभ तिथं आपोआप असतो, लाभ तिथं होत असतो. म्हणून सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. जिथं सुख आहे, जिथं सुखाच्या आनंदामध्ये आणि भावविभोर मंडळी आहेत तिथं मात्र सुख म्हणजे दुसरं काही नाही, भगवान परमात्माच त्यांच्या अंतकरणात नांदतो, तेच सुख आहे. दुसरं सुख कोणतंही नाही. आता जशी ओवी म्हटली ना मी की भागवतामधली की दिसायला ते असले तरी ते देशानं कालानं आणि वस्तूनं व्याप्त असतात, नव्हे त्याच्या सुख सुख नांदत असतं, दुसरं काही नाही. म्हणून म्हटली ती देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगिती. ती सुखसंपदा म्हणजे कोणी नाही, तो सुखी पुरुषोत्तम असे जैसा. त्या सुखाने पुरुषोत्तम भगवान परमात्मा आणि तेथे असतो. म्हणून पुरुषोत्तम आहे भगवान परमात्मा, त्यांच्या अंतकरणात विराजमान आहे. म्हणून जसं वन असतं तिथं सुमन असतात. वन काय
वसंत तेथे वन, वसंत ऋतू जिथं आहे तिथं वन आहे. वनामध्ये वसंत ऋतू आला की मग सगळी चंगळ, तिथं काहीही कमी नाही. वसंत तेथे वने, वन तेथे सुमने, सुमनी पालिंगणे सागर सारंगाची. वसंत जेथे आहे, वन जेथे आहे तिथं वसंत आहे. वन तेथे सुमनू, आणि जिथं वन आहे तिथं सुमन, फुलं फळं हे बहरून आलेले असतात. आणि जिथं फुलं फळं बहरून आलेले आहेत तिथं फुलं जिथं जास्त गर्दी करू लागले की तिथं भ्रमर मात्र त्यांना निमंत्रण द्यावं लागत नाही. सुमनी पालिंगणी सारंगाची, सारंगाची पालिंगणी सुमनी. मग मात्र ते रसास्वाद घेण्यासाठी, परागाचं सेवन करण्यासाठी ती भ्रमर कुठून कुठून येतात आणि कसा पराग सेवन करतात हे काही सांगता येणार नाही. आमच्या इथल्या इथं काय काय माणसं येणार, तर एक खेद व्यक्त केला ना आमच्या दत्ता महाराजांनी, तर काही काही माणसं कर्नाटकमधून आले. ह्याच्यामध्ये बसलेली काही माणसं कर्नाटकमधून आलेली आहेत, काही वेगळ्या वेगळ्या भागातून आलेले आहेत. किती वेगळ्या वेगळ्या भागातून आले मला सांगता येणार नाही, पण तर कर्नाटकातून आलेले एक जोडपं एकच माहिती आहे मला. पण लांबून लांबून भ्रमर येतात, पण ते भ्रमर पराग सेवन करतात. सुमने पालिंगणे सारंगाची. असो गुरु तेथ ज्ञान, म्हणून जिथं गुरु आहेत तेथं ज्ञान असतंच. आता गुरु म्हटलं की गुरूंचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. कोणते कोणते वेगळे वेगळे प्रकार आहेत, तर गुरु ह्या सामान्य शब्दांना अर्थ जर आपण घेतला तर आपल्याला विद्या देणारे, शालेय शिक्षण बाराखडीपासून जे शिकवणारे ते गुरुच आहेत. पण विशेष करून मार्गदर्शन आपल्या जीवनात लाभलेलं आहे ते विशेष गुरु आहेत. आणि विशेषतः अज्ञानाचा नाश करून ज्ञानावर आरूढ करणारे, आत्मबोधावर आरूढ करणारे गुरु जे आहेत ते विशेष, त्याहीपेक्षा विशेष आहेत. म्हणून त्या गुरूंचे प्रकार करत असताना गिर्यते ते गुरु, गृह्णाती ते गुरु वगैरे वगैरे वर्णन गुरूंचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे. पण अज्ञानाचा अंधकार, अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करून ज्ञानरूपी आत्मठेवा प्राप्त करून देणारे जे गुरु आहेत ते मात्र विशेष गुरु आहेत. म्हणून त्या गुरूंचं वर्णन शाब्दे परेचे निष्णातम ब्रह्मण्युपशमाश्रयेत. मागचं आठवलं तसा सांगा. तस्मात् गुरु प्रपद्येत जिज्ञासो श्रेयमुत्तमम शाब्दे परेचे निष्णातम ब्रह्मण्युपशमाश्रयेत. म्हणून ही मात्र गुरु विशेष आहे. हे श्रीमद भागवतामध्ये त्याचं विशेषतः वर्णन केलेलं आहे. किंवा अजून त्यांच्या लक्षणांचं वेगळं वेगळं वर्णन केलं तरी काय हरकत नाही. त्यांचं वर्णन करत असताना निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम, निरपेक्ष मुनिम शांत निर्वैरम समदर्शिनः. पुढं निरपेक्ष मुनिम शांतम निर्वैरम समदर्शिनः अनुव्रज्याम्यहं नित्यम पुयेयत्य आंघ्री रेणुभिः. हे मात्र ह्यांच्या माग, ह्यांच्या चरणकमलाचं काय करावं, आंघ्री रेणू. आमचे हे श्लोक म्हटला की वैद्यबाबाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. पुयेयत्य आंघ्री रेणुभिः असे सुंदर करून म्हणायचे. ये त्यांच्या केवी प्राकृत वाणी, केवी वाणू हरिभक्ता. मदत करत जा. आंघ्री रेणू ज्याचा उद्धरितो पतिता, प्राकृत वाणी केवी वाणू हरिभक्ता. म्हणून त्या हरिभक्तांची वाणी वर्णन किती म्हणून करावं, त्यांचं वर्णनच होणार नाही. एवढं सुंदर पुयेयत्य आंघ्री रेणुभिः. म्हणून त्यांचा आंघ्री रेणूसुद्धा, त्यांचे चरण धूलसुद्धा मनुष्याला पवित्र करू शकते. असे जे गुरु आहेत त्या तस्मात गुरु प्रपद्ये, त्याच्यावरली श्लोकाची ओवी पण अशी सुंदर आहे. आठवते की नाही काय माहीत नाही, पण ह्याच धरतीची ओवी आहे ती. वा शब्दज्ञाने प्रारंगतू ब्रह्मज्ञाने सदा डुलतू शिष्य प्रबोधनी समर्थू येथोचित निज भावे. म्हणजे ह्या आपण जी विचारसागरामध्ये व्याख्या ऐकतो की नाही, की श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असं जे गुरुचं लक्षण आहे, हे गुरु सध्या कोण शोधावेत हो. मला तर शोधायला कुठं सापडतच नाहीत. म्हणून मी नारायणालाच गुरु शोधलं. म्हणून आमचा नारायण म्हणजे काय महाराज बिघडले की काय, नाही बिघडले नाहीत,
शुद्धीवर आहेत. म्हणजे पूज्य श्री नारायण महाराजांना सहज नारायण आमचा म्हणून गेलो, पण तसं बोलू नये, पण तसं बोललो का आमचा म्हणून. जिथं आमचा म्हटलं ना तिथं काही बोललं तरी चालतं. म्हणजे काही बोललं तर चालतं, असं कसं चालतं? अहो त्याचा अर्थ तानयाचे लागता झटे तिने अधिकची पाना फुटे रोषे प्रेम दुनवटे पडियंत याचेने. त्यांना जरासा झटकाच नाही दिला तर पाना कसा फुटेल? त्याच्यासाठी म्हणून मुद्दाम माझा नारायण म्हटलं, दुसरं काय. असो गुरु तेथे ज्ञान. जेथं गुरु आहेत तेथं ज्ञान आहे. ज्ञान एवढं ज्ञान आहे, केवढं ज्ञान आहे की जर अज्ञान आलं तर महात्मा फुलेंचं वाक्य मला फार आवडतं, म्हणून मी नेहमी सांगत असतो ते. एकदा विद्या गेली की त्याची मती जाते, मती गेली की त्याची नीती जाते, नीती गेली की त्याची गती जाते, गती गेली की त्याचं वित्त जातं, वित्त गेलं की ते शूद्रपणा येतो. आणि हे कारण जर काय असेल तर पूर्ण अविद्येचं कारण आहे. कोणाचं महात्मा फुलेंचं आहे, कोणाचं वाक्य मला माहित नाही. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे अपराध एका अविद्येने केले. म्हणून तर आपण सगळे अविद्या येऊ नये आपल्याकडं आणि विद्या प्राप्त व्हावी म्हणून आपण सगळे बसलेले आहोत. तुम्ही काय येरी बसला नाहीत? तुम्हाला वाटलं मी सहजच येऊन बसलो? नाही नाही, सहज नाही बसले. हे काहीतरी घेण्यासाठी बसले, ते विद्या घेण्यासाठी बसले. आणि ही विद्या ज्ञानेश्वरीमध्ये ओतप्रोत आणि एवढी भरलेली आहे. किती भरलेली आहे म्हणून सांगावं काही सांगता येणार नाही, एवढी भरलेली आहे. ज्ञान ह्या गीतेमध्ये, ह्या ज्ञानेश्वरीमध्ये. हा जरा गती वाढवायची आहे. गती जे कशी वाढवावी ती गती अशी वाढवावी. कारण का आमच्या महाराजांचा हात रवी महाराजांचा असा फिरला, रवी पळायला लागला आणि तुम्ही मागच राहिले. म्हणून रवी पळाल्यानंतर मी पण पळतो थोडा, पण त्याच्यासाठी म्हणून जी गती आहे ती गती थोडीशी पुढे सरकवायला पाहिजे, आहे की नाही. म्हणून महत्वाचं आहे की एक वाक्य सांगून जातो. ह्या गीतेमध्ये 4 प्रकारच्या विद्या आहेत. म्हणजे अजून गती आखडलीच की नाही, आता 2 मिनिटाची आखडूच द्या, काय हरकत नाही. पण महत्वाचे वाक्य आहे की आमच्या पूज्यश्री मुरारी बापूंनी ती वाक्य सांगितली. बोधाचे वाक्य सांगितले होते पण ते वगळून गेले, पण इथं पुढे आलेच अजून. त्यांनी हे 4 वाक्य अत्यंत सुंदर सांगितले. आमच्या डॉक्टर महाराजांच्याही मुखातून ऐकायला मिळाले मला. पण अजून त्याचा उजाळा म्हणून जी विद्या आहे ती पहिली जी विद्या आहे ती ईश्वरीय विद्या आहे ह्या गीतेमध्ये. दुसरी जी विद्या आहे ती विद्या साम्य विद्या आहे. तिसरी जी विद्या आहे ते अभय विद्या आहे. आणि चौथी जी विद्या आहे ती विद्या ब्रह्मविद्या आहे. म्हणून ह्या 4ही विद्या, 4ही ज्ञान, 4ही दशा, 4ही दशेचे सूत्र वेगळे वेगळे आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. फक्त मुद्दाम त्याचं वर्णन करून गेलो की ईश विद्या ह्या गीता ग्रंथामध्ये, ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये कोंदून कोंदून भरलेला आहे. म्हणून भगवान परमात्म्याकडे कोण्याही रूपानं जा, तिथं भगवान परमात्म्याला आपलंसं करता येतं. अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक विवसित स आपी चेदशी पापेभ्य सर्वेभ्य पापकृतमा सर्व ज्ञानपलविनय व्रजिनम संतरिष्यसी वगैरे वगैरे. ह्याला ईश्वरी विद्या म्हणतात. चला दुसरी साम्य विद्या, विद्या विनय काय आणि आपल्याला ते हा शुनीचे स्वपाकेचे पंडित हा समदर्शिन हे पाहिजे आपल्याला. काय विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचे स्वपाकेचे पंडिता समदर्शिन आहे, समविद्या आहे. आता साम्य विद्या तर कितीतरी प्रमाण आहेत, आपल्याला त्यात पुढे जाता येणार नाही. म्हणून तिसरी विद्या आहे की अत्यंत महत्वाची आहे. ती जी विद्या तिला म्हणतात की अभय विद्या. ही अभय विद्या ही गीतेमध्ये कोंदूनच भरलेली आहे. सांगा एखादी श्लोक काय ओवे असेल. अक्षरम ब्रह्म परमम स्वभावध्यात्म मुच्यते भूतभाव भवकर विसर्ग कर्म संज्ञितः. बर अजून जरा जवळचं सांगा. अजून समम पश्यनिज्ञे साम्य विद्या नाही चालली आपली. विद्याची चालली तिसऱ्या विद्येमध्ये गेलो आपण. राजविद्या राजगुह्यम चालेल.
पण अभय विद्या चालली. अभय नैनम छिंदंती शस्त्रानी न जायते म्रियते, आपल्या सगळ्यांना पाठ आहे. चला, ती अभय विद्या आहे आणि हे अभय अत्यंत महत्वाचं आहे. आज काय शिकवत असतील आम्हाला साधू संत, तर अभयानं कसं राहावं, भीती जाऊन कसं राहावं त्याच्यासाठी म्हणून ही अभय विद्या आहे. आणि ब्रह्मविद्या, तर ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, ब्रह्मविद्येचा आता सुकाळच आहे ह्या गीता ग्रंथामध्ये. आणि तेही वेगळे वेगळे श्लोक आपल्याला माहिती आहे. चला, म्हणून हे ज्ञान जे आहे हे ज्ञान गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आती जैसे. ज्ञानानं आत्मदर्शन प्राप्त होतं, म्हणजे आत्मानात्मविवेक प्राप्त होतो. आणि आत्मानात्मविवेक प्राप्त झाल्यानंतर काय समाधान प्राप्त होतं. तिथं काय शोधावं लागत नाही. दर्शनी समाधान आती जैसे, दर्शनानं समाधान प्राप्त होतं. म्हणजे भाग्य तेथे विलासू, सुख तेथे विलासू, भाग्य तेथे विलासू, सुख तेथे उल्लासू, हे असो तेथ प्रकाशू सूर्य जेथे. भाग्य तेथे विलासू, जिथं भाग्य प्राप्त झालं तिथं विस्तार त्या भाग्याचा प्राप्तच होतो, विलास. चला, विलासचा दुसरा अर्थ काय दिला? अथिला आणि असलेलेच भाग्य, असलेलेच भाग्य असे आमच्या सुखभोगी असं अर्थ केला. ठीक आहे. गुलाबराव महाराजांनी असलेलेच भाग्य असं वर्णन केलं त्याचं. भाग्य तेथे विलास, असलेलंच सुख आणि आपल्याला प्राप्त होतं. सुख तेथे उल्हास, सुख आहे तेथे उत्साह निर्माण होतो. आणि हे असो जेथ प्रकाश सूर्य तेथे, जिथं प्रकाश आहे तिथं सूर्य असतोच, आहेच. तैसे सकळ पुरुषार्थ जैसे स्वामी का सनात तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनार्थ, तैसे स्वामी का सनात सकळ पुरुषार्थ जेथे. स्वामी भगवान परमात्मा जेथे तेथे सगळे पुरुषार्थ आहेतच. नाही, सनात केलं त्या पुरुषार्थांना. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही जी चारही पुरुषार्थ आहेत, हे चारही पुरुषार्थ स्वामी भगवान परमात्म्यानं, श्रीकृष्ण परमात्म्यानं त्यांना सनात केलं. आणि तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी, जे भगवान श्रीकृष्ण परमात्मा जिथे आहेत तिथे लक्ष्मी आणि आहेच. आणि अथिलेपणे कांतेशी जे जगदंबा जयापाशी, अन्वादी काय दासी नव्हते जयाते. म्हणून जिथं श्री लक्ष्मी माताच आहे, नव्हे प्रत्यक्ष भगवान परमात्मा जिथे आहेत लक्ष्मी मातेसह, तर तिथं अनुवादिक दासी काय राहणार नाहीत का? नाही, त्याही तिथे विराजमान हात जोडून आहेत. आमची काहीतरी सेवा घ्या म्हणून म्हणण्यासाठी म्हणून तयार आहेत. काय आपण त्या अनिमादिक सिद्धींचं नेहमी वर्णन ऐकतो. अनिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकमे, शितो, वशितो आदी करून अष्टमहासिद्धी ह्या तिथं हात जोडूनच आहेत. लक्ष्मी जिथं आहे तिथं त्या आहेत. किंवा अथिलेपणे सरिसी, कवन आहे लक्ष्मी अशी, श्रेयसारख्या दासी घरी जेच्या. या खेळता करती घरकुली, त्या नामी अमरपुरी जरी ठेवली तरी इंद्रा काय नव्हती बाहुली इंद्रादिक तयाची. तेव्हा ज्या मोडणी काय आवडोणी मोडी तेव्हा महेंद्राचे रंक होती, त्या झाडा जे होते पाहते ते कल्पवृक्ष. आपल्या पुढची विवेक पाहिजे होती म्हणून ते अजून 2 वया म्हटल्या. असो, लक्ष्मी माता जिथं आहे तिथं सगळ्या सिद्ध्या सोबतच आहेत. ऐशिया जियेच्या जवळिका, सामर्थ्य घरची पायिका, ते लक्ष्मी मुख्य नायका न म्हणेचे. ते नाही, सगळ्याच असल्यानंतर, लक्ष्मी असल्यानंतर आणि सगळ्यात दासीप्रमाणे तिथं सगळ्या असणारच. अष्टमहासिद्धी, 18 सिद्धी काय असते सगळ्या वर्णन. चला, कृष्ण विजय स्वरूप निजांगे, जो राहिला असे जेणे भागे, तय जय लाग वेगे तेथेचे असे. श्रीकृष्ण परमात्मा विजय स्वरूप आहे, निजांगाने विजय स्वरूप आहे. तो ज्या भागामध्ये, ज्या पक्षामध्ये, ज्या साईटला म्हणा आहे, तर त्या साईटला भगवान परमात्मा आहेत. ज्या पक्षाला भगवान परमात्मा आहेत, विजय लाग वेगे तेथेची आहे. विजय इतक्या ताबडतोब नव्हे, लाग वेगे म्हणजे तोरा करून तिथंच पाठीमागे आहे. तोच पुढे यायचा माग आहे, भगवान परमात्मा मागे राहायच्या मागे आहेत. म्हणून विजय तिथं निश्चित आहे.
विजयो नामे अर्जुन विख्यातो विजय स्वरूप श्रीकृष्णनाथ हो श्रेयसी विजय निश्चितो तेथेचे आहे. म्हणून विजय नामे अर्जुन विख्यातो. अर्जुन हा विजयाच्या प्रसिद्धीने अगोदरच प्रसिद्ध आहे. तो गोग्रहणाचे निसमय वगैरे वगैरे सगळ्या ओव्या किंवा अर्जुनाला कधी अपजय प्राप्त झालाच नाही, विजयच. का तर त्याचं कारण आहे भगवान परमात्मा त्याच्या बाजूला आहे, त्याच्या जवळ आहेत, म्हणून त्याचा अपजय कसा होऊ देतील. नवे नवे कोण्याच बाजूने अपजय होऊ देणार नाही. जसे संसारात होऊ देणार, जसं परमार्थ क्षेत्रामध्ये होऊ देणार नाहीत, संसार क्षेत्रामध्ये जसा होऊ देणार नाही तसा परमार्थ क्षेत्रामध्ये होऊ देणार नाहीत. संसार क्षेत्रामध्ये त्या कधी अपजय प्राप्त झाला नाही. जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा धावून आले. पण ह्या परमार्थ क्षेत्रामध्ये सुद्धा जेव्हा त्याला बोधावर आरूढ करायचं होतं तेव्हाही भगवान परमात्मा तिथं त्याच्याजवळ होतेच, नवे नवे त्याला सहाय्य करतच राहिले. म्हणून अर्जुनाच्या काही कमतरता असली ती कमतरता अर्जुनाची सगळी काढली. अर्जुनाची वेगळी वेगळी नावं आहेत, जसे गीतेची वेगळी वेगळी 18 नावं आहेत, तसे अर्जुनाची आमच्या एका महाराजांनी जवळजवळ 1000 नावच काढली. कोणते महाराज होते मला माहिती नाही त्याच्यातले, पण सुंदर असे 1000 नावं अर्जुनाचे विशेषण देऊन गीतेमधली ज्ञानेश्वरीमधली असतो. म्हणून हे अर्जुन जो आहे, जो आमच्या जगन्नाथ अण्णा पवार यांनी एकदा सुंदर सांगितलं होतं अर्जुनाच्या विषयी. अर्जुनाचं नावच आल्यामुळे 1 मिनिटात सांगून जातो की अर्जुनाच्या ठिकाणी प वर्ग नव्हता. प वर्ग म्हणजे प फ ब भ म हे 5ही शब्द त्यांच्यात नव्हते. हे कसे काय नव्हते तर त्याचं कारण आहे की त्याचे वेगळीकरण केलं. प म्हणजे पाप वासना नव्हती किंवा पाप नव्हतं. फ म्हणजे फलेच्छा नव्हती, कोणत्याही फलाची अपेक्षा नव्हती, एकच एक अपेक्षा तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा, फलेच्छा. ब म्हणजे कोणते बंधन नव्हतं. आपण आमच्या दत्ता महाराजांनी बंधन सांगण्यापेक्षा त्यांनी दुसरंच सांगितलं, बदमाशीपणा नव्हता म्हणले त्याच्यात. बदमाशपणा, माणसं काय बदमाश असता ना, त्यांनी जरासा वेगळा अर्थ सांगला तिथं, पण मी म्हणलं बदमाशपणा म्हणजे बंधन कोणतीच नव्हती. आणि चौथा शब्द कोणता आहे भ. भ म्हणजे भरण पोषणाची इच्छा नव्हती. आणि म म्हणजे मलराहित्य होता. प म्हणजे मलराहित्य आला, म म्हणजे मलराहित्य आला. थोडासा त्याच्यात भेद आहे, पण विकार राहित्य घ्या, मलराहित्य घ्या. जसा सुमन अनुशुद्धमती आनंद को अनन्य गती गोप्यही तया प्रती चावळ जेसो की म्हणून अर्जुना तो असा विशेष आहे. चला म्हणून विजय नामे अर्जुन विख्यातो विजय स्वरूप श्रीकृष्णनाथ हो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा विजय स्वरूप आहेत. श्रेयसी विजय निश्चितो तेथेचे असे. म्हणून श्री नाम लक्ष्मी, श्रीनाम ऐश्वर्य, श्रीनाम नीती, श्रीनाम किती अर्थ वेगळे वेगळे करा त्याचे, पण तिथंच काय आहे विजय निश्चित प्राप्त आहे. नास्तू तयाची देशीच्या झाडी कल्पतरूचे होडी न जिनावी काय एवढी मायबापू असता. म्हणून तयाचे देशीचे झाडी कल्पतरूची होडी जिनावी का. तयाच्या झाडी देशीच्या साधारण झाडं आहेत आणि साधारण झाडं ही एखाद्या वेळेस कल्पतरूच्या संगतीत राहून कल्पतरूच का होऊ शकत नाहीत. नवे नवे कल्पतरूला मागे का टाकत नाहीत, टाकू शकतील. कल्पतरूचे होडी पैज मारून, होडी याचा अर्थ काय केला, पैज मारून कल्पतरूपेक्षाही पुढे का जाऊ नयेत, जाऊ शकतील. का तर त्याच्याकडे सामर्थ्य तसं प्राप्त होतं, त्यांनी सामर्थ्य प्रदान केलेलं असतं. कल्पतरू ते होडी न जिनावे का एवढी, त्यांच्यापेक्षा पुढं का जाऊ नये. का तर त्याचं कारण आहे भगवान परमात्मा आई आणि बाप हे दोन्ही सोबत असताना, मायबाप मा लक्ष्मी आणि श्रीकृष्ण परमात्मा बाप हे दोन्ही सोबत असताना ती झाडं श्रेष्ठ का ठरू नयेत, पुढे जाऊ शकतात. चला हे तय पाषाणही आघवे चिंता रत्ने का नोहावे, ते भूमिके का न यावे चैतन्यत्व, त्या भूमिके का न यावे सुवर्णत्व, असा 2 पाठ आहे ज्यांचे त्यांचे वेगळे वेगळे ज्ञानेश्वरीमध्ये. तरी पै पाषाणही आघवे चिंता रत्ने का नोहावे, जे सामान्य खडे पाषाण दगड धोंडे आहेत हे सगळे चिंतामणी त्यांच्या शक्तीने का होऊ नयेत.
ती भूमिके का नाही यावी चैतन्यत्व, त्या भूमीला सुवर्णत्व का प्राप्त होणे होऊ शकेल. तयाच्या गावीच्या नदी अमृते वाहाव्या, नवल काय बा राया विचारी पा. त्यांच्या गावामध्ये तयाच्या नदी अमृते वाहावया, त्या भगवान परमात्म्याच्या सोबत असल्यामुळं तयाच्या गावीच्या, त्यांच्या गावातल्या नदी नाले हे अमृताने का वाहून जाऊ नये. नाही, अमृतच भरलेलं का नसून नदी अमृते वाहावया, ह्याच्यात काय आश्चर्य आहे काय. अमृत पाणी ते अमृत का होऊ शकेल. पण नवल काय राया विचारी पा, म्हणून विचार कर धृतराष्ट्र राया की ह्याच्यात काय आश्चर्य आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेथे आहेत, जेथे विजय स्वरूप अर्जुन आहे आणि तिथेच हे सगळे गुण आहेत. म्हणून विचार करून पहा ह्याच्यात काय नवल आहे की विजय तिथंच होईल. म्हणून आपल्या परंपरेमध्ये ह्या श्लोकाच्या माध्यमातून जशी एक गोष्ट सांगितल्या जाते, पण ती गोष्ट सांगणार नाही का, तर पोपट जो आहे हा पोपट मेला किंवा जिवंत आहे. ते राजाला सांगितलं, हे राजे तुम्ही म्हणा मेला का जिवंत आहे. पण एवढा आहे, हातपाय ताणलेले आहेत, पाणी चोचीत जात नाही. म्हणजे नेमकं काय घडतं, डोळे ओटारलेले आहेत, श्वासोश्वास बंद झालेले आहेत. मेला काय, मेला म्हणजे ते तुम्ही म्हणा का, तर त्याला फाशीची शिक्षा होती. ज्यानं मेला म्हणून सांगेल त्याला फाशीची शिक्षा. म्हणून संजयानं काय सांगायचं, विजय कोणाचा होईल मला माहिती नाही, पण एवढे लक्षण ज्याच्याकडे आहे त्याचा निश्चय विजय होईल. नव्हे एवढंच नव्हे, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येते वेद, तो सदे सच्चिदानंद का नुहावा तो. म्हणून त्याचे बिसाट शब्द, बिसाट ह्याचा अर्थ वेडी वाकुडी केला, मोठी शब्द म्हणा किंवा विशेष शब्द म्हणा किंवा सहज शब्द म्हणा, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी ठसावे किंवा तुका तरी सहज बोलेवानी, पण वेदाचा अर्थ घेऊन ते बोलत होते असतो. म्हणून सुखे म्हणू येती वेद, वेदच पाठीमागून त्यांच्या काय होत होते की अवतीर्ण होत होते ते. म्हणून सदे सच्चिदानंद का न होतो, सदे सच्चिदानंद का होऊ नये. पय स्वर्गाप्रवक दोन्ही ये पदे तयाधीनी, ते जे श्रीकृष्ण बाप जननी कमळा तया. पै स्वर्गाप्रवक दोन्ही ये पदे तयाधीनी, त्या श्रीकृष्ण परमात्मा जो आहे तो स्वर्ग आणि अपवर्ग, भगवान परमात्मा जिथे आहे तेथे स्वर्ग आणि अपवर्ग म्हणजे मोक्ष, आणि त्याला म्हणतात स्वर्ग. स्वर्ग मोक्ष हे दोन्ही पद तयाच्या अधीन, त्याच्या अधीन झालेली असतात. जे श्रीकृष्ण बाप जननी कमळा तया झालेली आहेत किंवा त्यांचीच आहेत, की श्रीकृष्ण जननी आणि श्रीकृष्ण परमात्मा बाप आणि जननी आई कमळा. म्हणून जिया बाही उभा तो लक्ष्मीचा वल्लभा, जे सर्व सिद्धी स्वयंभा येरनेनो. म्हणून ज्याच्या बाजूला लक्ष्मीचा वल्लभा उभा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा जिथे उभे आहेत ते सर्व सिद्धी स्वयंभा येरनेनो, सगळ्या सिद्धी तिथं प्राप्त होतात, येर काही जाणू शकत नाही. म्हणून आणि समुद्राचा मेघू उपेगे तया होणी चांगू, तैसा पार्थी आचे लागू आहे तये. समुद्राचा मेघू उपेगे, एखाद्या वेळेस समुद्राचंच ढगामध्ये काय होतं उपयोग होतो, आणि समुद्रापेक्षा ही ढगाचा उपयोग, ढगातल्या पाण्याचा उपयोग जास्त होतो, समुद्राच्या पाण्याचा कमी उपयोग होतो. त्या न्यायाप्रमाणे तैसा पार्थी आजी लागू आहे तये. पार्थाला काय आहे, ही गोष्ट लागू आहे. अर्जुनाच्या निमित्तानं आपणा सगळ्यांना दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय, जसं चकोराच्या निमित्तानं चंद्राच्या निमित्तानं चकोराला चुकलं का होतं मागं पुढं, चकोराच्या निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते, निवविले कळावंते चंद्रे जेवी. चंद्राने त्या चकोराच्या निमित्तानं अमृत शिंपलं, त्याच न्यायाने कमळ जे उगवलं, ते कमळ कशासाठी उगवलं की सूर्यकिरणासाठी किंवा सूर्यकिरण कमळासाठी एकूण एकाचा अनन्य संबंध आहे. गाय दूध कशासाठी देते, गाय दूध आपल्या वासरासाठी देते, किंवा भगवान श्री विठ्ठल परमात्मा कशासाठी विटेवर उभे आहेत,
कशाच्या निमित्ताने विटेवर उभे आहेत? तर ह्याच्यासाठी विटेवर उभे आहेत की पुंडलिकरायासाठी. गंगा कशासाठी आपल्याला प्राप्त झाली? तर गौतमाचे निमिषे, गौतमाच्यासाठी म्हणून गंगा जशी प्राप्त झाली, तसं गीता जे प्राप्त झाली ते अर्जुनाचे निमिषे, अर्जुनासाठी म्हणून आपल्याला ते प्राप्त झाली. म्हणून अर्जुनाचे निमित्ते, अर्जुनाच्या निमित्तानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं ही आपल्याला काय केली? अलभ्य अशी संधी प्राप्त करून दिली. म्हणून तैसा पार्थी आजी लागू आहे तये, म्हणून पार्थाला हा पूर्ण काय जातो? श्रेय प्राप्त होतं जातं. कनकत्व दीक्षा गुरु लोहा परिसु होय किरू, परे जया पोषिता व्यवहारू तेची होय. कनकत्व दीक्षा गुरु काय होऊ शकतं की लोह जे आहे, लोहाला कनकत्व प्राप्त होऊ शकतं, पण कधी? त्याला गुरु प्राप्त झाले पाहिजे. लोहाला गुरु कोण प्राप्त होणार? परीस. परीस हे लोहाचे गुरु ठरतात. नवीन नवीन त्याची दीक्षा ठरत असते. म्हणून गुरुपासून दीक्षा ग्रहण ते पुरुषाशी नवा जन्म जाण. पुरुषाला हे दुसरा जन्म आहे. त्याप्रमाणे परिसाच्या संगतीनं लोह हे काय होतं? सुवर्णाला प्राप्त होतं, किमतीला चढतं. परी जया पोषिता व्यवहारू त्याची होय. पण त्या परिसाची तेवढी अनमोल किंमत होणार नाही एवढी त्या सोन्याची अनमोल किंमत नव्हे. सोनं त्या व्यवहारात जास्त उपयोगी ठरू शकतं. म्हणून महत्त्वाचं आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे भक्त भगवान परमात्म्यापेक्षाही अनमोल ठरतात, ठरू शकतात, ठरले आहेत आणि ठरतील. म्हणून जेणेकरून हे दीक्षा आपल्याही जीवनात अशी साम्य विद्येची, अभय विद्येची, एवढंच नाही ईश्वरीय विद्येची आणि ब्रह्मविद्येची दीक्षा आपल्याला मिळावी. आणि ईशकृपा, संत कृपा, गुरुकृपा, आत्मकृपा आणि शेवटचं महत्त्वाची कृपा आहे वाडवडिलांची कृपा, हे सगळ्यांची कृपा आपल्यावर व्हावी.